नमस्कार, मी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बाप्पासाठी बनवत असतो। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे मोदक रेसिपी शेअर करणार आहे। वरतून छान कुरकुरीत आणि आतमधून मऊसूद असे हे मोदक तयार करणार आहे। ते रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि एक कप घेतलेला आहे। त्या कपनी मी इथे 2 कप चना डाळ घेणार आहे। तो वजनी म्हणाल तर अर्धा किलो डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। तर बघा, धुवून घेतलेली डाळ। तर बघा, डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। नंतर टाकूया यामध्ये पाणी। 6 कप पाणी घेणार आहे, कारण की मी त्या डाळीच्या पाण्यापासून आमटी सुद्धा बनवणार आहे। त्यासाठी मी जास्त टाकलेलं आहे। तुम्ही 4 ते 5 कप पाणी टाकू शकता। नंतर टाकूया तेल आणि हळद व थोडंसं मीठ। याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया। तर बघा, डाळ छान शिजलेली आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान आपली डाळ झालेली आहे। तर यामधलं डाळीमधलं पाणी काढून घेऊया। संपूर्ण आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे डाळीमधलं। तर बघू शकता तुम्ही। तर बघा, पाणी काढून घेतलेलं आहे। डाळीच्या पाण्यापासून मी कटाची आमटी तयार करणार आहे। विदर्भामध्ये याला शार सुद्धा म्हणतात। नंतर मी कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि मॅशर घेतलेला आहे, पोटॅटो मॅशर। त्याने आपल्याला डाळ छान, तर मॅशरने आपण मॅश करून घेऊया। नंतर टाकूया 2 कप डाळीला 1 कप साखर आणि 1 कप गूळ वापरलेला आहे। तुम्ही कोणताही एक वापरू शकता, साखर किंवा गूळ वापरू शकता। तर मी इथे 1 कप गूळ आणि 1 कप साखर वापरलेली आहे। खूप छान टेस्टी पुरण बनते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। याला छान आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर पुरण आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे, कारण की पुरण तळाशी लागू शकतं। ठेवून घ्यायचं आहे त्यावरती, कारण की जेणेकरून आपल्या अंगावर छिटे उडणार नाही। तर बघा, मी इथे विलायची घेतलेली आहे। विलायची छान कुटून टाकायची आहे आणि नंतर जायफळाने खूप छान फ्लेवर होतो। तर आणि याला आणखीन छान घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। चमच्यामधून पडणार नाही इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। तर आणखीन 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊया। तर बघा, मस्त पुरण आपलं झालेलं आहे। तर पुरणाच्या चाळणीवरती टाकून पुरण घासून घेऊया। तसं तर आपल्याला बारीक करायची आवश्यकता नाही, पण थोडीफार जर एखादी डाळ राहिली तर आपल्याला घासून घ्यायचं आहे। तर बघा, संपूर्ण मी पुरण घासून घेणार आहे। आपल्याला काढून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने। मस्तच तर पुरण झालेलं आहे। तर आपण मोदकाच्या वरच्या आवरणाची तयारी करूया। तर बघा, इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। चिमूटभर मीठ घालूया। मिठामुळे छान फ्लेवर येतो। आणि नंतर 1 चमचा तूप घालूया। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। हे छान रव्याला चोळून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे आपले मोदक खूप खुसखुशीत होतात। आणि नंतर पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। जास्त पातळसुद्धा नाही मळायचं आणि घट्टसुद्धा नाही मळायचं। पातळ जर झाले तर आपल्या मोदकाला चांगल्या कड्या येतील नाही। आणि त्यावरती पाणी लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, पीठ छान मुरलेलं आहे आणि रवासुद्धा छान मुरलेला आहे। तर वरतून तूप लावून आणखी सॉफ्ट गोळा तयार करूया। तर बघा, तर मी इथे एक लाटी नाही तयार करणार आहे। तर मी याचे 2 पार्ट केलेले आहे आणि 2 गोळे तयार करून याची मोठी चपाती लाटून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर मी इथे मोठी चपाती लाटून घेणार आहे। तर पातळसुद्धा नाही लाटायची आणि जास्त जाडसुद्धा नाही लाटायची। तर बघा, मी इथे वाटी घेतलेली आहे। वाटीच्या मदतीने पारी कट करून घेणार आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। तर हे मधातलं आपण काढून घेऊया। 6 ते पारी तयार झालेले आहे। तर बघा, इथे मी 1 वाटी पुरण घेतलेलं आहे। पुरणाचे आपण सुरुवातीला गोळे तयार करून घेऊया। आणि अशी पारी आपल्या हातावरती घ्यायची आहे आणि मधात पुरण ठेवून घ्यायचं आणि हाताने थोडं साईडने आपल्याला फिरवत मोदकाच्या कड्या तयार करायच्या आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मोदकाचं तोंड बंद करायचं आहे। तर बघा, मस्त असा छान मोदक तयार झालेला आहे।
मोदकाच्या पारीला थोडं पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे कडानी. तुम्हाला जर कड्या पाळायच्या असतील तर तुम्ही मोदकाला कड्यासुद्धा देऊ शकता. तर मी या पद्धतीचे बनवणार आहे. ही मोदक बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर मी बाकीचे सुद्धा असेच बनवून घेणार आहे. तर बघा बाकीचे मोदकसुद्धा मी बनवून घेतलेले आहे. तर मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे. तेल मीडियम गरम करायचं आहे आपल्याला, एकदम हाय गरम करायचं नाही, कारण की मोदक आपले जळू शकतात. त्यासाठी एकदम मीडियम तेल गरम करायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला मोदक उलट करून तळून घ्यायचे आहे. तर बघा मस्त असा खुसखुशीत मोदक तळल्या गेलेला आहे. तर बाकीचे मोदकसुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेऊया. तर बघा तळून झालेले आहे मोदक. मस्त असा कलर आलेला आपल्या मोदकला, वरतून छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त मऊसूद असे मोदक तयार झालेले आहेत. तर आपण तोडून सुद्धा बघूया. तर बघा आतमधलं पुरण बघा किती मऊसूद झालेलं आहे. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे लाडके पारंपरिक पद्धतीचे मोदक तयार करून बघा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.